मित्रांनो, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झालाय. मान्सून बाबत मोठी घडामोड असेल तरच आपण हवामान अपडेट घेऊन येत असतो. मान्सूनच्या पावसाबाबत ऑगस्टच्या अखेरपर्यंतचं चित्र पाहिलं तर अनेक घडामोडी घडणार आहेत. या संपूर्ण काळात महाराष्ट्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागानं काही ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर केलाय, पण काही भागात अतिवृष्टीचा रेड अलर्टही देण्यात आलाय. त्यामुळे ऑगस्टच्या अखेरपर्यंत कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागात कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात पाऊस होईल, काही भागात ढगफुटीसारख्या पावसाचा धोका निर्माण होऊ शकतो का, पावसाचा अलर्ट नेमका कधीपर्यंत असणार आहे आणि मुळात महाराष्ट्रात हा पाऊस पुन्हा सक्रिय कशामुळे झालाय, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओत देणार आहोत. नमस्कार मित्रांनो, बातमी ती स्टोरी खरी आणि भारी आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतच्या पावसासह सप्टेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यात महाराष्ट्रात पाऊस कसा असेल याचंही उत्तर आपण देणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पहा. हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. मित्रांनो, यंदा मान्सूनच्या पावसाचं प्रमाण असमान आहे. पावसाच्या या असमान वितरणाचा फटका महाराष्ट्राला सातत्यानं बसतोय. यंदा आजपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व धरणात मिळून 75% जास्त पाणी जमा झालंय. ही समाधानाची बाब आहे, पण अजूनही अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही, तर काही भागात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस होतोय हे वास्तव आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रिय झालाय, पण तो सक्रिय होताना एकदमच मोठ्या प्रमाणावर कोसळला तर धोकाही निर्माण होतोय. त्यामुळं या पुढच्या टप्प्यात महाराष्ट्रात पाऊस कुठे किती प्रमाणात कोसळणार आणि ढगफुटीसारख्या पावसाचा धोका नेमका कुठं असेल हे आपण पाहूच, पण महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होण्याचं कारणही सुरुवातीला अगदी थोडक्यात जाणून घेऊ. अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरातून कमी दाबाच्या क्षेत्राकडे येणारं बाष्प आणि त्यामुळे होणारा पाऊस आपल्याला माहीतच आहे, पण हे कशामुळे घडून येतं ते जरा पहा. मित्रांनो, मान्सूनच्या काळात देशात एक द्रोणीय रेषा निर्माण होत असते. अगदी पाकिस्तान पासून थेट बंगालच्या उपसागरापर्यंत ही रेषा असते. ही रेषा म्हणजेच भारतातला कमी दाबाचा मुख्य पट्टा असतो. ढोबळपणे आणि सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास ही रेषा एखाद्या लोहचुंबकाप्रमाणे काम करते. हे लोहचुंबक मोठ्या प्रमाणावर बाष्प खेचून घेतं, त्यामुळे या रेषेच्या जवळपास कमी दाबाची इतर क्षेत्र निर्माण होऊन मोठ्या विभागात पाऊस होत असतो. ही रेषा देशात सातत्यानं खालीवर सरकत असते. ती उत्तरेकडे सरकली की देशात उत्तरेकडच्या राज्यांमध्ये पाऊस वाढतो, पण ती दक्षिणेकडे सरकली की महाराष्ट्रासह मध्य भारत आणि दक्षिणेकडे पाऊस वाढत असतो. ही रेषा सध्या दक्षिणेकडे सरकल्यानेच महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झालाय. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओत दिलेल्या अंदाजानुसार 14 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस सक्रिय होईल असं स्पष्ट केलं होतं. सक्रिय झालेला हा पाऊस महाराष्ट्रात कुठे आणि किती प्रमाणात कोसळणार याचं उत्तर आता आपण देऊ. सुरुवातीला एक स्पष्ट करतो, 21 ऑगस्ट पर्यंत काही भागात पावसाचा जोर जास्तच राहणार आहे. त्यानंतरही ऑगस्ट अखेरपर्यंत काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस कायम राहील, पण 21 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा रेड अलर्टही देण्यात आलाय. काही भागात जोरदार आणि मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आणि हलका ते मध्यम पावसाचा येलो अलर्टही आहे. हवामानशास्त्राच्या मोजमापानुसार 24 तासांमध्ये एखाद्या विभागात 204 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर ती अतिवृष्टी असते. हाच पाऊस 1-2 तासात झाला तर तो ढगफुटीसारखा पाऊस ठरतो. अशी स्थिती कुठे येऊ शकते, म्हणजे अचानक मोठा पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण होऊ शकते का, याचाही इशारा हवामान विभागाने दिलाय. त्यामुळे आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागानुसार पावसाचा अंदाज जाणून घेऊ. त्यासाठी हवामान विभागाने दिलेल्या एक्सटेंडेड आणि GFS मॉडेलच्या नकाशांचाही आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला 21 ऑगस्ट पर्यंतचे GFS मॉडेलचे नकाशे पाहिल्यास त्यात हिरवट आणि निळ्या रंगाच्या भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस असणार आहे, पण गडद निळ्या आणि लाल रंगाच्या भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. लाल रंगाच्या भागामध्ये अतिवृष्टीची दाट शक्यता आहे. त्यानुसार
कोकण विभागाकडे पाहिल्यास सर्वाधिक पाऊस याच विभागात असणार आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. याच विभागात काही ठिकाणी अतिवृष्टीचा रेड अलर्टही देण्यात आलाय. या विभागात ऑगस्टच्या अखेरपर्यंत कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं नाशिकच्या घाट विभागामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यात इतर ठिकाणी अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातही काही भागात 21 ऑगस्ट पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, पण याही विभागात ऑगस्ट अखेरपर्यंत काही प्रमाणात पाऊस कायम राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्राकडे पाहिल्यास पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. या जिल्ह्याच्या इतर भागात तसेच अहिल्यानगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल. पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातही प्रामुख्यानं कोकण विभागाच्या जवळ असलेल्या भागात पाऊस जास्त असेल. घाट विभागाच्या जवळ कमी वेळेत जास्त पावसाचा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड तसेच बीड जिल्ह्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तर जालना आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस असेल, पण पूर्व मराठवाड्यात पावसाचं प्रमाण काही प्रमाणात जास्त राहील. आता विदर्भाचं चित्र पाहू. विदर्भात बहुतांश भागात 21 ऑगस्ट पर्यंत पाऊस कायम राहणार आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी मात्र अतिवृष्टीची शक्यता आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचं प्रमाण काहीसं कमी होईल, पण कमी अधिक प्रमाणात अनेक भागात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. मित्रांनो, एकूणच महाराष्ट्रामध्ये ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बहुतांश भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस कायम राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबरच्या संपूर्ण महिन्यात पाऊस कसा असेल याचा सविस्तर आढावा आपण नंतर घेणारच आहोत. पण सप्टेंबरच्या सुरुवातीचं ढोबळ चित्र पाहिलं तर पहिल्या आठवड्यात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकण विभागाच्या जवळ असलेल्या भागात म्हणजे पश्चिम भागात पाऊस कायम राहील. मराठवाड्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रामुख्यानं पूर्व भागातल्या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस असेल. मित्रांनो, पाऊस असावा पण त्याचा धोका कमी व्हावा हीच प्रार्थना. नवा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूयात. धन्यवाद.